जन्मतच मला डोळ्याला माझ्या प्रॉब्लेम होता. त्यांना लहानपणापासूनच एक तिरळेपणाचा आजार होता. मी प्रयत्न केला, लय फिरली, पण माझ्या डोळ्याचा कुठंच प्रयत्न झाला नाही आणि कुठल्याच डॉक्टरनं ऑपरेशन केलं नाही. जसं जसं वय वाढत गेलं तसं त्यांचा तिरळेपणा आणखीनच वाढत गेला. माझी बुबुळ जी होती काळी मधली ती अशी नाकाकडे सरलेली होती. तिरळेपणा असतो जो अगदी क्वचित प्रसंगी आम्हाला दिसतो, तर तो या आजींना होता. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय इथे मी नेत्रचिकित्सक म्हणून काम करतो. आज या व्हिडिओमध्ये आपल्याला या आजींचा एक अनुभव आपल्याला ऐकण्यास मिळणार आहे. तर या आजी आमच्या हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या आणि त्यांना लहानपणापासूनच एक तिरळेपणाचा आजार होता आणि त्यांना खूप मोठा नंबरसुद्धा लहानपणापासून होता. आणि जसं जसं वय वाढत गेलं तसं त्यांचा तिरळेपणा आणखीनच वाढत गेला आणि तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल की हे डोळे जवळजवळ पूर्ण आत फिरले होते त्यांचे आणि त्याच्यामुळे त्यांना दैनंदिन कामामध्ये सुद्धा अडचण येत होती. दुसऱ्यांवर त्यांना आता अवलंबून राहावं लागायला लागलं होतं. तर असा एक प्रकारचा आजार घेऊन आणि असा एक त्यांचा त्रास घेऊन त्या अत्यंत आशेनं आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्या. ज्यावेळी आम्ही त्यांची तपासणी केली तर त्यात असं आढळलं की एक प्रकारचा एक तिरळेपणा असतो जो अगदी क्वचित प्रसंगी आम्हाला दिसतो, तर तो या आजींना होता आणि त्याचे उपचार आम्ही करू शकत होतो. तर असे उपचार आमच्या इथे आता झालेले आहेत आणि त्यांचं मनोगत तुम्ही नक्की ऐकालच. या आजींना फक्त तिरळेपणामुळेच नव्हे तर डोळ्यात जाळी झाल्यामुळे सुद्धा खूप अंधुक दिसत होतं. तर आम्ही तिरळेपणाचाही उपचार केले, जाळीचेही उपचार केले आणि आता या आजी स्वतः सगळ्या गोष्टी, सगळी कामं करतात. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत मिळाली, त्यांचा याच्यामुळे फायदा झाला, याच्याविषयी आम्हाला खूपच आनंद वाटतोय. आणि तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांना जर असे काही डोळ्याचे आजार असतील की ज्याच्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट किंवा उपचार मिळत नाहीत असं वाटत असेल, तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आम्ही जी काही मदत तुम्हाला करता येईल ती जरूर करू. जरूर तुम्ही आजींचं मनोगत ऐका. पूर्ण नाव गजराबाई जगन्नाथ बागल. मी प्रयत्न केला, लय फिरली, पण माझ्या डोळ्याचा कुठंच प्रयत्न झाला नाही आणि कुठल्याच डॉक्टरनं ऑपरेशन केलं नाही. जन्मतच मला डोळ्याला माझ्या प्रॉब्लेम होता. मग त्याच्यात कराडात माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. त्या डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर येत होते, मग त्यांना विचारलं तर ते म्हणले ह्याचा काय उपयोग होणार नाही. मग इथं मी सांगलीत आली आणि सांगलीत पटवर्धन डॉक्टर, नंदादीप पटवर्धन डॉक्टरनी माझं ऑपरेशन करायचं ठरवलं. डॉक्टर केशर यांनी माझी बुबुळ जी होती काळी मधली ती अशी नाकाकडे सरलेली होती आणि मग ती त्या डॉक्टरनी माझी सरळ केली आणि मला कुठं सुद्धा जायला दिसत नव्हतं. ते आता मी मनाने एकटी मी जाऊ शकते. इतकं मस्त पैकी सांगत होतं डॉक्टर, इतकं समजून सांगित होतं, आजी भ्याचं नाही, असं नाही तसं नाही, लय भारी बोलत होते. आणि ऑपरेशन केलं तर मला माहित सुद्धा नाही का, मला कळलं सुद्धा नाही. मी ऑपरेशन करीत करीत मी बोलत होते डॉक्टरांच्या बरोबर. इतकी डॉक्टर चांगली बोलत होती, इतकी मवाळकीनं बोलत होती डॉक्टर, की मला तर वाटलं ही माझं देवच मला भेटले असं मला वाटलं. मला पंढरीचं पांडुरंगच ही भेटले तेव्हा मला यांनी सरळ केलं. तर मला आता चांगलं दिसतंय. मी आता हिंडून फिरून आहे, आता काही टेन्शन नाही.